अशी संधी पुन्हा नाही आहे. त्यामुळेच आज आवर्जून संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 2 वस्तू. सर्वच बाधा, त्रास, दुःख हे दूर होणार आहे. घराची, पतीची आणि तुमची व तुमच्या मुलांची खूप प्रगती होणार आहे. तर अशा कोणत्या 2 वस्तू आजच्या दिवशी खूप महत्त्वाच्या आहेत आणि कापुरासोबत जाळायच्या आहेत? संध्याकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, आजचा हा दिवस साधासुद्धा दिवस बिलकुलच नाही आहे. हे अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग मानला जातो. हा दिवस कर्मशुद्धी, साडेसातीचे निवारण आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सत्कर्म केले असेल तर निश्चितच तुम्हाला त्याचे सकारात्मक फळ हे मिळणारच आहे. या दिवशी म्हणजे आज तुम्ही शमीच्या झाडाची पूजा केल्याने शनिदोष आणि साडेसातीचा त्रास हा नक्की कमी होणार आहे. तुमच्या घराजवळ जर शमीचे झाड असेल तर आवर्जून पूजा करा. हा दिवस पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि पितृदोष शांती मिळवण्यासाठी खूप उत्तम मानला जातो. त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला हे काम करायचे आहे. कारण कापूर हा घरामध्ये जाळल्याने सर्वप्रथम नकारात्मकता तर नष्ट होतच असते. कापुरामध्ये खूप सकारात्मक शक्ती असते. त्यामुळे तुम्हाला त्याच्यासोबत आपल्या स्वयंपाकघरातीलच या 2 वस्तू आवर्जून जाळायच्या आहेत. त्याआधी आज दिवसभरामध्ये तुम्हाला काही ना काही महत्त्वाचे उपाय आहेत, पण ते खूप प्रभावी आहे. वर्षभरानंतर पुन्हा तुम्हाला हे उपाय करण्याची संधी मिळेल, पण वर्षभर मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला आजचा हा दिवस सोडायचाच नाही आहे. आज तुम्ही हे प्रभावशाली उपाय नक्की करा. तर सर्वात प्रभावशाली उपाय जो तुम्हाला दिवसभरात करता येईल तो म्हणजे लोखंडाच्या किंवा कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल घ्या आणि त्यामध्ये 1 नाणे टाका. त्या तेलामध्ये स्वतःचा चेहरा बघा. याला पडछाया असे म्हणतात. आणि हे तेल मंदिरात किंवा गरजूंना दान करा. यामुळे मानसिक तणाव दूर होतो. साडेसातीचे संकट देखील दूर होते. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये मानसिक तणाव हा खूप जास्त वाढलेला आहे. तर मनास शांती मिळण्यासाठी हा छायादानाचा उपाय नक्की करा. त्यासोबतच दुसरा आहे शमीच्या आणि पिंपळाच्या झाडाची पूजा. संध्याकाळी पिंपळाच्या किंवा शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावा आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ आवर्जून टाका. या उपायामुळे ज्या काही पैशासंबंधित समस्या आहेत, आर्थिक समस्या, आर्थिक अडथळे हे दूर होणार आहेत. आणि तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. झाडाजवळ बसून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम शं शनीश्वराय नमः. पूजेच्या वेळेला किंवा झाडाजवळ बसून म्हणू शकता. कमीत कमी 108 वेळेला हा जप करायचा आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळे कपडे, काळे तीळ, चप्पल, उडदाची डाळ दान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व पाप कर्म हे नष्ट होतात आणि तुम्हाला दानाचे पुण्य हे प्राप्त होते. बघा, आजचा हा दिवस तुम्ही सोडू नका. ही संधी पुन्हा नाही, हे मी तुम्हाला नेहमीच सांगत आहे. त्यासोबतच तुम्ही आज हे जर उपाय केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात असलेल्या अनेक अडचणी, अनेक समस्या याचे दोष निवारण होणार आहे आणि नकारात्मकता देखील नष्ट होणार आहे. तर तुम्ही आज संध्याकाळच्या वेळी काही केलेले उपाय तुमच्या जीवनातील सर्व संकटे हे दूर करतात. आणि त्यापैकीच संध्याकाळी करण्याचा हा महत्त्वाचा उपाय म्हणजे कापुरासोबत या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहे आणि त्या तुमच्या घरातच जाळायच्या आहेत. घरातीलच वस्तू आहेत. म्हणजे बघा किती महत्त्वाचा पण किती सोपा उपाय ठरणार आहे. अगदी 5 मिनिटाचे काम तुमचं आयुष्य बदलू शकते. याला जास्त वेळ लागत नाही, परंतु आयुष्यात नक्कीच तुम्हाला तुमचा टर्निंग पॉईंट हा असणार आहे. जर सकारात्मक बदल हवा असेल, प्रत्येक कामामध्ये यश मिळवायचे आहे आणि तुमच्या कर्माला, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवायची असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही आज जास्तीत जास्त सेवा साधना करा आणि हा उपाय तर अजिबातच सोडू नका. आणि काही उपाय इतर दिवसांच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरू शकतात. तर आज मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. हा उपाय जितका महत्त्वाचा आहे तितकाच तुम्हाला एक नियम देखील पाळायचा आहे. तर संध्याकाळी सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर असणार आहेत. त्याच काळात तुम्हाला कापुरासोबत या वस्तू जाळून काही सेवा देखील करायच्या आहेत. फक्त कापूर घेतला, वस्तू टाकल्या आणि जाळल्या असे नाही, तर तुम्हाला त्याचं खरंच सकारात्मक आणि संरक्षण कवच तयार करायचं असेल तुमच्या घराच्या आजूबाजूला, तुमच्या अवतीभोवती, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या सेवा करणे देखील गरजेचे आहे. तर तुम्हाला हा उपाय केल्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. शनिदेवाचा त्रास कमी करण्यासाठी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासोबतच पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका. झाडाला प्रदक्षिणा करायची आहे.
केलेल्या कापुराच्या उपायामुळे व्यक्तीचे दुर्भाग्य दूर होते आणि भाग्योदय होतो, दारिद्र्य नष्ट होते. तर संध्याकाळी हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे? तर तुम्ही 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तुम्ही प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या वेळेला हा उपाय केला तरीही उत्तम ठरेल, किंवा मग 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. रंकाचा राजा बनवणारे हे शक्तिशाली कापुराचे उपाय तुम्ही आता पुढे बघत आहात. हा उपाय करण्यासाठी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. तुमच्या घराचे दारे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे आणि तिथे तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. दिव्यांमध्ये मोहरीचे तेल असेल तर तेच टाकावे, नसेल तर मग साधे तेल टाकू शकता. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, चिमूट भरच टाकायचे आहेत आणि हे दिवे प्रज्वलित करून नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात किंवा मग रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केल्यास पैशाची चणचण ही दूर होते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामधील सर्व जे काही अडथळे नष्ट होताना दिसतील. एक सकारात्मक आणि हलके वातावरण तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवायला लागेल, कारण पूर्णपणे मुळासकट नकारात्मकता नष्ट झालेली असणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक कापूर जाळायचे भांडे किंवा मग मातीची पंती घ्यायची आहे, किंवा मग कोणत्याही धातूची निरंजन घेतली तरीही चालेल. तर मातीची पंती असेल तर उत्तमच आहे, किंवा तांब्याचे पात्र देखील तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला 3 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर हे सकारात्मकता निर्माण करणारा असतो, सात्विक असतो. तो असेल तर तोच ठेवा, नसेल तर मग साधा कापूर ठेवू शकता. त्यामध्ये तुम्हाला 3 लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड ठेवायच्या आहेत, फूल असलेले ठेवायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल, लवंगा आणि कापूर आपण तर नेहमीच घरामध्ये जाळतो, परंतु अशा काही वस्तू आहेत त्यासोबत जाळायच्या आहेत ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ही नष्ट होणार आहे. सर्व संकटे घराच्या बाहेरच राहतील, तुमच्या घरावर बिलकुलच येणार नाहीत. हा उपाय इतका प्रभावी ठरणार आहे. तर तुम्हाला संध्याकाळी यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. काळ्या तिळाला आजच्या दिवशी खूप महत्त्वाचे मानले जाते. या काळ्या तिळामुळे नकारात्मकता ही नष्ट होत असते. कारण असे मानले जाते की पौराणिक कथेनुसार तिळाची निर्मिती ही भगवान विष्णूंच्या घामाच्या थेंबापासून झाली होती. म्हणूनच तिळाला अत्यंत पवित्र मानले जाते. आणि उद्यापासून होत आहे धोंड्याचा महिना सुरू, अधिक महिना सुरू, जो विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे घरातील आजच सर्व नकारात्मक बाधा, कोणत्याही वाईट शक्ती नष्ट करायच्या आहेत आणि उद्यापासून विष्णूंची जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करायची आहे. म्हणूनच तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चिमूटभर तीळ तुम्हाला टाकायचे आहेत. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील, कारण ते खूप प्रसन्न होत असतात. आणि काळे तीळ हे विशेषतः शनिदेवतांचे अत्यंत लाडके आहेत. शनी अमावस्येला किंवा शनिवारी देवाला काळे तीळ अर्पण केल्याने, मोहरीच्या तेलामध्ये काळे तीळ टाकून दिवा लावल्याने शनीची 7.5 आणि ढय्याचा त्रास हा कमी होतो. काळे तीळ हे दान केल्याने कुंडलीतील राहुकेतूंचे देखील अशुभ प्रभाव कमी होतात. त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. नकारात्मकता दूर करण्यासाठी, दृष्ट काढण्यासाठी यामध्ये अफाट शक्ती असते आणि त्यामुळे याचा वापर केला जातो. घरातून गरिबी, आजारपण, वाईट नजर दूर करण्यासाठी देखील कापूर, लवंग आणि काळे तीळ जाळण्याचा सल्ला दिला जातो. तिळाचे दान केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. बघा किती महत्त्व या काळ्या तिळाला आहे. म्हणून चिमूटभर तीळ टाकायचे आहेत. थांबा, यावरच उपाय संपलेला नाही आहे, तर अजून काही वस्तू आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. लवंगा तर आपण नेहमीच कापुरासोबत जाळतो. यामधली एक वस्तू झालेली आहे जी म्हणजे काळे तीळ, आणि दुसरी वस्तू आहे ती म्हणजे घरातील नकारात्मकता शोषून घेण्यासाठी तुम्हाला कापूर आणि त्यासोबत अजून कडुलिंबाची 4 ते 5 सुकलेली पाने पाहिजेत. ओली असली तरीही चालेल. कापुरासोबत कडुलिंबाची पाने तुम्हाला यातमध्ये टाकायची आहे. कडुलिंबाच्या पानामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते. यामुळे वास्तुदोष दूर होतो, घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. आणि तुम्हाला त्यानंतर तुमच्या हातामध्ये थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे, थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे. या 2 वस्तू तुम्हाला नजरदोष, नजरबाधा, दृष्ट दूर करण्यासाठी घ्यायच्या आहेत. या दोन्ही वस्तू तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या डोक्यापासून पायापर्यंत अशी 7 वेळेला उतरवायची आहे. सर्वांच्याच घरातील, अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, वयोवृद्ध लोकांपर्यंत, आजारी लोकांना, सर्वांनाच या वस्तू अंगावरून उतरून घ्यायच्या आहे. एकाच वेळेला हातात घ्यायची आहे, वेगवेगळ्या घेण्याची गरज नाही. आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्या कापुराच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. हे तुम्ही करून बघा, खूप प्रभावी आहे. तुमच्या घरातील लोकांना कोणतीही वाईट नजर, दृष्ट लागली असेल तर ती क्षणातच नष्ट होणार आहे, भस्म होणार आहे. या कापुरासोबत जाळून सर्व नकारात्मकता नष्ट झाल्याने तुमच्या घराचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
तर त्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे गाईचे तूप टाकायचे आहे. ह्या अमावस्येला पितरांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी हा अत्यंत पवित्र विधी केला जातो. त्यामुळे थोडेसे गाईचे तूप असेल तर आवर्जून टाका. आणि जर तुमच्याकडे गुगळ असेल तर गुगळ देखील त्यामध्ये टाकायचे आहे. शनिदेवाच्या किंवा मारुतीच्या देव्हाऱ्यासमोर हा कापूर तुम्हाला जाळायचा आहे किंवा देवघरामध्ये देखील जाळू शकता. गुगळाच्या सुवासामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होते, वास्तुदोष दूर होतो आणि यामुळे घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो. तर हा उपाय करताना तुम्हाला मंत्र देखील म्हणायचा आहे. तुमच्या कुलदेवताचे नामस्मरण करायचे आहे. हे कापुराचं भांडं प्रज्वलित केल्यानंतर नमस्कार करायचा आहे. देवाजवळ प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी. त्यानंतर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा धूर पसरला पाहिजे. अशा प्रकारे घरामध्ये हे भांडं घेऊन फिरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा मंत्र सततच जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला थोड्या वेळासाठी हे भांडं नेऊन ठेवायचं आहे. जी काही उंबरठ्याच्या बाहेर नकारात्मक शक्ती आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणारच नाही. माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरात वास करेल. 100% फलदायी आणि प्रभावी हा उपाय आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, हा मंत्र जप करत घरामध्ये पुन्हा यायचे आहे. देवघरासमोर हा जे कापूर जाळलेला आहे तो ठेवायचा आहे. कापूर शांत होईपर्यंत जप करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे, शनी स्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा तुम्ही मोबाईलवर लावून देखील ठेवू शकता. देवाला नमस्कार करायचा आहे आणि यातील वस्तू शांत झाल्यानंतर याचे तुम्हाला थोडेसे पाणी मिक्स करून हे तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचे आहे आणि बाकीची जी राख राहिलेली आहे ती तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता. खूप महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्ही सोडू नका आणि तुम्हाला जर याचा खरंच प्रभाव कळाला आणि तुम्हाला फरक पडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला उद्याला सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.